राज ठाकरेंनी कोकण दौऱ्याची घोषणा केली असून 1 ते 9 डिसेंबर दरम्यान कोकण दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्ष संघटन बळकट करणं यावर राज ठाकरे लक्ष केंद्रित करणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं आता कसून तयारी सुरू केली आहे। मुंबईत आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी पाठोपाठ मालवण तालुका खरेदी विक्री संघावरही भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं 15 पैकी 15 जागांवर विजय मिळवत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना धक्का दिला। महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत या ठिकाणी होती। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास कालच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा सुरू झाला। यात्रेचा महाराष्ट्रातला आजचा 8वा दिवस आहे आणि हिंगोलीच्या कळमनुरीतून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी हिंगोलीतल्या माळहिवरा इथं कॉर्नर सभा होणार आहे आणि त्याच ठिकाणी आजचा मुक्काम असेल। भारत जोडो यात्रा आमदार संतोष बांगर यांच्या फार्म हाऊस जवळ आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। 50 खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना अनुसूचित जातींचा दर्जा दिला जाऊ शकत नाही असं केंद्रानं सुप्रीम कोर्टात म्हटलंय। केंद्रानं या संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं। मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मात अस्पृश्यतेसारखी कुप्रथा अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळे या धर्मात गेलेल्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही असं केंद्रानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टानं ईडब्ल्यूएस आरक्षण कायम ठेवल्यामुळे केंद्र सरकारला आता नव्या समस्येला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे। 50% मर्यादेमुळे अडलेली स्थानिक पातळीवरची आरक्षणं मंजूर करून घेण्यासाठी विविध राज्य केंद्राकडे धाव घेण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे कोणाला मंजुरी द्यावी आणि कोणाला नाकारावी या पेचात केंद्र सरकार अडकण्याची चिन्ह आहे। राज्यात जाहीर केलेल्या पोलीस भरतीमध्ये बँड पथकाची सुद्धा पद भरण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे। राज्यात तब्बल 18,000हून अधिक जागांसाठी पोलीस भरती होतीये, मात्र यामध्ये बँड पथकाची एकही जागा नाहीये। त्यामुळे गेल्या 3 ते 4 वर्षापासून तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईतल्या शिवभोजन थाळी योजनेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। टीस तसंच यशदा या संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळी विक्रेते आणि वितरक ऑडिट केलं जाणार आहे। ऐन प्रवासात आपलं पाकिट मारलं तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमनकडून सहज 10,000 रुपयांची रक्कम घेता येणार आहे। जे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलं गेलं असेल तर अशा संकट काळात आपल्याला पोस्ट ऑफिसकडून मदत मिळू शकेल। पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळामुठ्याच्या पाण्यावर आता पुणे महापालिका वीज निर्मिती करणार आहे। बनगार्डन इथं हा विद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे आणि या ठिकाणी प्रतितास 350 किलोवॉट म्हणजेच वर्षाला तब्बल 25 लाख युनिट एवढी वीज तयार होणार आहे। आयफोन तयार करणारी कंपनी ॲपल इंकनं उपकरणांना 5G सक्षम करण्यासाठी बीटा चाचणी सुरू केली आहे। त्यामुळे भारतात आयफोन वापरणाऱ्या ग्राहकांना लवकरच 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे। केंद्र सरकार टोल वसुलीसाठी एक नवं विधेयक आणणार आहे। टोल वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे। नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार टोल थेट तुमच्या बँकेच्या खात्यातून कापला जाणार आहे। आता तुम्ही जेवढं अंतर कापाल तेवढाच टोल भरावा लागणार आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रीपेड टॅक्सी प्रवास महाग झाला। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनलपासून 6 किलोमीटरसाठी भाडं 140 रुपये आणि देशांतर्गत टर्मिनलपासून 4 किलोमीटरचं भाडं हे 93 रुपये असणार आहे आणि भाडेवाढीचा निर्णय हा मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे। कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाईट लँडिंग सुविधा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध झाली आहे। 3 नोव्हेंबरपासून विस्तारित धावपट्टीचा वापर आणि नाईट लँडिंग सुविधेचा प्रारंभ केला। मात्र नाईट लँडिंग किंवा टेक ऑफसाठी कुठल्याही विमान कंपनीनं परवानगी मागितलेली नव्हती। आता एका खासगी विमानाद्वारे काल ही सुविधा उपलब्ध झाली आहे। पनवेल बाजारपेठेमध्ये लाल मिरचीची आवक घटली आहे, त्यामुळे भाव सुद्धा वधारलाय। परतीच्या पावसाचा फटका हा मिरचीला बसलाय। बाजारात मिरचीची आवक घटली आहे। मिरचीच्या जुन्या साठ्यातल्या चांगल्या प्रतीची मिरची आता संपली आहे आणि दुय्यम दर्जाची मिरची कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। पुणे जिल्ह्यातल्या चाकण बाजारात हिरवी मिरचीचा भाव तेजीत आहे। बाजारात मिरचीची एकूण आवक 258 क्विंटल इतकी झाली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 54 क्विंटलनं वाढली आहे। सध्या मिरचीला 3 ते 4 हजार रुपयांचा भाव मिळतोय।
पुण्यातल्या मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणीचा हंगाम आता सुरू झालाय। गेल्या वर्षी भात काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे नुकसान झालेलं, यंदा मात्र पावसाचा तडाखा बसलेला नाहीये, त्यामुळे उत्पादनही चांगलं झालंय। तांदळाचे दर 50 ते 60 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे। कृषी पणन मंडळाकडून याचा पाठपुरावा करण्यात येतोय, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या अध्यक्षांनी दिली आहे। कोरोना काळामध्ये पालकांनी सरकारी शाळांवर विश्वास दाखवल्याचं समोर आलंय। कोरोना काळामध्ये 2 लाख विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे, तर दुसरीकडे खासगी शिक्षण संस्थांकडे मात्र पालकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय। कोरोनाची साथ ओसरल्यावर सरकारी शाळांचा पट आता 2 लाखांपेक्षा अधिक वाढला। 10वी 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि एवढंच नाही तर 2 पेपरमध्ये 1 दिवसाची सुट्टी देण्याचा बोर्डाचा विचार सुरू असल्याचं समजतंय। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार असल्याचं समजतंय। देशात 73% मुलांना घरापेक्षा जास्त आनंद हा शाळेमध्ये मिळतो, तर 6वी ते 12वी पर्यंतची तब्बल 70% मुलं ही जीवनाबाबत प्रचंड आत्मविश्वास बाळगतात, असा आशादायक निष्कर्ष NCERTनं केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलाय। आज देशभरात बालदिन साजरा होत असताना या सर्वेतला निष्कर्ष देशाच्या नव्या पिढीची मनस्थिती स्पष्ट करतोय। कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळासाठी आज निवडणूक होतीये। विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या 33 केंद्रांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। शिवशाहू आघाडीसह अपक्ष उमेदवार शिक्षक विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पारशिवनी पंचायत समितीतला पेन्शन घोटाळ्याची व्याप्ती वाढती आणि या संदर्भात जिल्हा परिषदेत आता ठराव घेण्यात आलाय। किती रकमेचा घोटाळा झालाय तपासण्यासाठी पैसे वळवलेल्या सर्व खात्यावरच्या बँक स्टेटमेंट तपासले जाणार आहेत आणि यामध्ये आरोपी कनिष्ठ लिपिक एकटीच आहे की आणखी कोण आहे याची तपासणी केली जाणार आहे। नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातल्या पाडमुळ गावाला जाणाऱ्या रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालं, मात्र ते पूर्ण झालंच नाही। अधिकाऱ्यांशी संगनमत करून अपूर्ण कामाची बिलं काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे। सातारा जिल्ह्यातल्या कुमठे इथली प्रशासनानं निर्लेखित केलेली पाण्याची टाकी ही अनधिकृतरित्या पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आणि या टाकीतून निघालेले लाखो रुपयांचे लोखंड गायब झालंय। या प्रकरणामध्ये आता चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वाशिमच्या रिसोड इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाण्याची गळती होतीये। पुरामुळे वाहून आलेला कचरा अडकला, त्यामुळे बंधाऱ्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतीये। प्रशासनानं याकडे लक्ष देत सर्व कचरा काढावा अशी मागणी शेतकरी करतात। कोल्हापुरात राजेंद्रनगरमध्ये गँगवॉरचा भडका उडालाय। अट्टल गुन्हेगार तरुणाचा 4 जणांच्या टोळीनं खून केलाय। शहरातल्या टाकळा खाणीजवळ या तरुणावर टोळीनं तलवारीनं 17 वार केले। खुनाची माहिती कळताच राजेंद्रनगरमधल्या तरुणांनी CPR रुग्णालय परिसरात गर्दी केली। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातल्या मोझरीत रेड्यांच्या झुंजीवर बंदी असताना सुद्धा या झुंजींचं आयोजन करण्यात आलं। यावेळी झुंज पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली। रेड्यांच्या झुंजीनंतर विजयी रेड्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। नियम धाब्यावर बसवून ही झुंज भरवण्यात आल्यानं पशुप्रेमींनी संताप व्यक्त केला। पालघरमध्ये बनावट नोटांची छपाई होत असल्याचं समोर आलंय। ठाणे क्राईम ब्रांचनं 2000च्या बनावट नोटा जप्त करत दोघांना अटक केली आहे। या तपासात बनावट नोटा पालघर जुना सातपाटी इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या एका कारखान्यातून छपाई केल्याचं निष्पन्न झालंय। पैशांचा पाऊस पडण्यासाठी बनावट नोटांची छपाई केली जात असल्याचं तपासात समोर आलंय। बुलढाण्यातल्या यात्रेत पाळणा तुटल्यानं एक महिला गंभीर जखमी झाली। मेहकरच्या कंचनी महालाजवळच्या उर्स शरीफ अर्थात यात्रा भरवण्यात आली होती। या यात्रेमध्ये अनेक पाळणे लावण्यात आले। काही महिला या पाळण्यावर बसल्या होत्या, मात्र अचानक हा पाळणा तुटला आणि अपघात झाला। एक महिला यामध्ये गंभीर जखमी झाली आहे, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडाऱ्यात शेळ्यांसाठी पाणी आणायला गेली असता विद्यार्थिनीचा पाय घसरून विहिरीत पडल्यानं मृत्यू झालाय। पवनी तालुक्यातल्या चिचाळ इथली ही घटना आहे। या घटनेमुळे गावात आता हळहळ व्यक्त होतीये।
पंजाबच्या अमृतसरमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. 4.1 तीव्रतेचा हा भूकंप होता. गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप जमिनीखाली 120 किलोमीटर खोल अंतरावर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज इंडोनेशियाच्या बाली इथं रवाना होणार आहेत. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, डिजिटल परिवर्तन आणि पर्यावरण, कृषी, आरोग्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील. या बैठकीमध्ये युक्रेन संघर्ष आणि त्याचा जगावर होणारा परिणाम यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्री एस. श्री जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची कंबोडियामध्ये भेट घेतली आणि या भेटीमध्ये रशिया, युक्रेन तसंच युद्ध, ऊर्जा समस्या, G20 गट आणि प्रशांत महासागरीय देशांमधल्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. अमेरिकेचं मानवरहित लष्करी अंतराळ विमान तब्बल 908 दिवसांनी पृथ्वीवर परतलंय. सायन्स एक्सपेरिमेंटच्या निमित्तानं X-37B हे विमान 2010 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. या विमानाचं 6वं मिशन होतं आणि या मानवरहित लष्करी अंतराळ विमानानं आतापर्यंत 1.3 अब्ज मैलाहून अधिक अंतर उड्डाण केलंय. सिडनीत मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूजमधले 800 पॅसेंजर कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊन 12 दिवसांच्या प्रवासाला निघालेले जहाज आता अर्ध्यावर थांबवण्यात आलंय. ऑस्ट्रेलियामध्ये किनाऱ्यावर 3300 प्रवाशांची चाचणी केली आणि त्यापैकी 800 प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. सानिया मिर्झा, शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता रंगत असताना दोघं एका शोमध्ये एकत्रित झळकणार असल्याची माहिती समोर येतेय. एका पाकिस्तानी OTT प्लॅटफॉर्म उर्दू फ्लेक्सच्या कार्यक्रमात हे दोघे एकत्र दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि या शोचं नाव द मिर्झा मलिक शो असं असणार आहे. ठाण्यातल्या 17 वर्षाचा मेहक पोकर हिची 19 वर्षाखालील भारत अ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज अशा दुहेरी जबाबदाऱ्या ती पार पाडतीये. सध्या ती विझा इथल्या क्रिकेट सामन्यामध्ये सहभागी झाली आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आता इंग्लंडमधल्या आघाडीचा फुटबॉल क्लब खरेदीची तयारी दाखवली. लिव्हरपूल FC या प्रसिद्ध फुटबॉल क्लबची विक्री फेनवे स्पोर्ट्स ग्रुप करणार आहे आणि त्यासाठी 381 अब्ज रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. संघ खरेदीसाठी मुकेश अंबानी उत्सुक असल्याची माहिती आहे. अंबानींकडे सध्या IPL मधल्या मुंबई इंडियन्स संघाचीही मालकी आहे. उंचाई या सिनेमानं रिलीजच्या पहिल्या 2 दिवसात 5,45,00,000 रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाचे निर्माते सूरज बडजात्या आहेत आणि हा सिनेमा 4 मित्रांवर आधारित आहे. सिनेमामध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी हे 4 अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या यशोदा सिनेमानं पहिल्याच दिवशी 3 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमामध्ये समांथानं सरोगेट मदरची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये ॲक्शनसोबतच भावनांचा सुरेख असा मेळ पाहायला मिळतोय. बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या घरी 6 वर्षांनंतर एका गोंडस पाहुणीचं आगमन झालं. त्या बिपाशानं मुलीच्या जन्मानंतर पहिली पोस्ट करत मुलीच्या नावाची घोषणा केली आहे. मुलीच्या जन्माची तारीख लिहित तिनं देवी बासू सिंग ग्रोवर असं मुलीचं नाव ठेवलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे